पाटील यांना मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊया. त्यानंतर या सामन्याचा सामनावीर सोपान भाग्यवंत आपण देखील या. समीर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सोपान भाग्यवंतला मॅन ऑफ द मॅच देऊ, ज्याने इकॉनॉमिकल षटक हाताळलं. 2 धावा खर्च करत असताना 4 महत्वाच्या विकेट त्यांनी मिळवून दिला आणि आपल्या संघाला इथनं सामना देखील जिंकून दिलाय. पुढच्या मॅच साठी देखील अंबे संघाला इथनं शुभेच्छा असतील. तरी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला VRCC उसाटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल गावदेवी कोपर संघ. 3 षटकांची मॅच आहे.
13 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती समीर पाटील ॲज द कॅप्टन, संघाचा संघनायक आणि ऑलराऊंडर म्हणून त्याची सातत्याने भूमिका पार पडण्यात त्या प्रत्येक टुर्नामेंटमध्ये पाहतो आपण. बॉलिंग बॅटिंग यावेळेस बॅटच्या रडारमध्ये पाठवलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय, हवेशी वार्तालाप करत बिग बिग लॉंग वे सिक्सर. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि या तब्बल 3 धावा इथनं एकवटल्या गेल्या आहेत. 3 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. एकाच्या गड्याच्या मोबदल्यात टीम गावदेवी कोपर संघ. निन्नातनं या बॉलला पाठवलाय, मागच्या मॅचचा हिरो, आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, बिग हिट सिक्सर. यावेळेस देखील बैठक शॉट, बॉल चाललाय मिड विकेटच्या वरनं, बाउंड्री लाईनच्या बाहेर, निन्नाच्या बॅट मधनं आणखीन एक तडाखा षटकार आणि इथनं दोन षटकांचा खेळ देखील संपन्न होतोय. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा, 36 ऑन बोर्ड गावदेवी कोपर संघ.
मॅच ऑन. दोन्ही संघांना विजयाच्या शुभेच्छा. समीर पाटील आणि रोशन ही सलामीची जोडी बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. वॉट ऑफ फिल्डिंग. एक्स्ट्रा कव्हरला लाजवाब एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 3 धावा आपल्या संघासाठी इथनं वाचवल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती अंकित ओव्हर नंबर 1 मध्ये आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये एका तिकीला लढवला निनादनं, तो देखील सामना फिनिश करून दिला आणि आता देखील निनादनं अप्रतिम बॅटिंग केली आहे. फायटिंग टोटल उभं केलंय रोशनसाठी. हा बॉल उडवलाय एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर बॉल वरती वेगाने आलेत. एक झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली गेली आहे. पूर्वार्धामध्ये 43 धावा बनल्या. 44 धावांचं टार्गेट सेट केले गेले 3 षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती अंकितला पाहतोय, ज्याने मागच्या मॅच मध्ये देखील चांगल्या प्रकारची बॉलिंग केली होती. नावाली सारख्या संघाला पराभवाची दिशा दाखवली होती आणि इथनं सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच देखील कॅरी केली. इथनं फलंदाज होईल बाद. रोशनला परतावं लागेल. पहिला धक्का इथनं लागतोय VRCC उसाटणे संघाला. फलंदाज बाद. नवीन बॅटर यस. बॅटची लिडिंग एज. स्वतः गोलंदाज बॉल खाली जात आहे. चुकी होणार नाहीये. फलंदाज देखील होईल बाद. परंतु इथना ब्रेक कदाचित लागले नसतील, परंतु कॅच देखील अप्रतिम कॅरी केलाय. फलंदाज होईल बाद. कॉटन बॉल्ट. फलंदाज बाद. यशला देखील परतावा लागेल. सलगचा दुसरा धक्का इथनं लागतोय VRCC उसटणे संघाला. फलंदाज बाद. गवळचा बॉल. पंचांनी बीमर देखील घोषित केला. लक फॅक्टर ऑन देखील VRCC उसाटणे संघासाठी. इथनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु स्ट्राईक एंड वरनं नाकार देखील येतोय. बीमर इथे घोषित केला. त्याच दरम्यानचा बॉल उडवलाय. मिस्टामिंग स्ट्रोक. आता झेलची संधी देखील निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू नोमा स्लॅन मध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथनं तुम्ही थांबवू शकत नाहीये. 2 धावेच्या मदतीनं ओव्हर नंबर इथनं 1 चा खेळ देखील संपन्न होतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 8 वरती 2 VRCC उसाटणे संघ.
बॉलिंग ट्रॅकवरती जीत. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत समीर पाटील ऑन स्ट्राईक. सामना संपला नाहीये. यावेळेस झेपमध्ये बॉल बॅकवर्ड जाऊन पंच केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आला या बॉलवरती हा चौकार आणि 4च्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे फक्त एक्झिक्युटिव्ह इथनं समीर पाटीलनं केला. पॉइंट मध्ये हा फटका एक्झिक्युटिव्ह केला. 4 धावा इथनं मिळत आहेत. प्रत्येकी बॉलवरती विकेट करणं गरजेचं आहे कारण 44 धावांचं एक मोठं टार्गेट सेट केलंय टीम गावदेवी कोपर संघानं. आजच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ त्यांनी देखील दाखवला. कदाचित असं वाटलं की पहिल्या सामन्यामध्ये हा संघाला निरोप घ्यावा लागेल परंतु त्यानंतर केलेली बॅटिंग अप्रतिम राहिली. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. कॅच झाली आहे ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. कॅच कोणाची सुटली आहे तर कॅच नाही तर ही मॅच सुटली आहे का कारण कॅच सुटली आहे समीर पाटीलची आणि एक हाती किल्ला लढवेल समीर पाटील एवढी क्षमता या फलंदाजाकडे आहे. जीत तयार. समीर पाटील साठी नो बॉलचा इशारा देखील केलाय पंचांनी. बीमर घोषित केलाय. एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बीमर देखील घोषित केलाय आणि आता नो बॉल देखील घोषित केला आणि आता या बॉल वरती देखील फ्री हिट असेल म्हणजे आता TV9 ची वार्ता उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल आहे फ्री हिट. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चित्तवरती थोडस धडपण प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. समीर पाटीलची विकेट महत्वाची आहे आणि एका ती खेळला लढवू शकतो एवढी क्षमता या फलंदाजामध्ये. सातत्याने आपलं नाव आपल्या गावाचं नाव आपल्या फलंदाजा जोरावरती केलं. यावेळेस स्वी शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केला समोरच्या दिशेने. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या धाव घेण्यास नाकार देखील दिलाय. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात PRCC उसाटणे संघ. 9 बॉल आणि 26 धावेची गरज आहे. 9 चेंडू 26 धावा अद्याप विजयासाठी इथनं बनवायच्या आहेत. बॉलर तयार होतोय. जीत यावेळेस बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आता चुकी होणार नाही. बॉलची अडवणूक देखील केली गेली आहे. सिंगलच्या मदतीने देखील धावफलक पुढे सरकेल. 19 धावा. आता उर्वरित 8 बॉल. विजयासाठी 25 धावा. येणाऱ्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके जरी आले तरी सुद्धा उसाटणे संघ या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो कारण समीर पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. समीर पाटीलने या बॉलला पाठवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरन एक्स्ट्रा पॉवर दाखवल्या. 9+6 म्हणजे 7 धावा आणखीन मिळतील. लक फॅक्टर नशीब ऑन आहे. टीम VRCC उसाटणे संघासाठी आलाय षटकार. समीर पाटील साठी हा बॉल बॅटची लीडिंग एज. फ्रीटचा बॉल होता आणि फ्रीटच्या बॉल वरती आल्या डॉट बॉल. आता उर्वरित 7 बॉल. विजयासाठी आता 18 धावेची गरज. 7 बॉल 18. सामना पूर्णपणे बॅलन्स आहे. सामना पूर्णपणे खुळा झाला. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. बॉलला अडवतील फेकतील दरम्यान 2 झाल्या कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट सॅक्रिफाइस केली जाते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम समीर पाटीलने केलंय परंतु इथं रनआउटच्या स्वरूपात धक्का लागतोय. फलंदाज बाद. आता उर्वरित 6 बॉल. विजयासाठी 16 धावेची गरज VRCC उसाटणे संघाला.
6 बॉल विजयासाठी 16 धावेची गरज. आणि बॉलिंग ट्रॅक वरती मयुरेश वरती संघाचा भवितव्य सोपलंय. 6 बॉल 18. समीर पाटील ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल फुलर रेनचा बॉल, यॉर्कलेनचा बॉल ज्याला म्हटलं जात आहे, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जात आहे. डॉट बॉलची होती सांगत आता उर्वरित 5 बॉल विजयासाठी 16 धावेची गरज. एक डॉट बॉल दडपण प्रेशर निर्माण करेल. फुलर रेनचा बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता समीर पाटीलला या बॉलचा फायदा घेता आला नाहीये. डॉट बॉलची होती सांगत आता उर्वरित 5 बॉल विजयासाठी 16 धावेची गरज. बॉलर मयुरेश तयार. बॉलिंग ट्रॅक वरती मलंगट एन कडनं समीर पाटील देखील आतापर्यंतच्या आतमध्ये प्रयत्न करतायत, एखादी किल्ला लढवतायत. 5 बॉल 16. यावेळेस बाटशी कडा क्षेत्ररक्षक आहेत, यष्टीरक्षक थोडेसे फंबल होत आहेत. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली गेली आहे. 2 धावेच्या मदतीने इक्वेशन देखील बदलते. आता 4 मध्ये 14 ची गरज. दडपण प्रेशर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, अतितटीची लढत, अस्तित्वाची लढत. जिंकणारा इतिहास घडवेल परंतु हरणारा आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेतून निरोप घेईल. कोणता संघ असेल तो या स्पर्धेतून निरोप घेईल. गावदेवी कोपर की VRCC उसाटणे संघ. सामना बॅलन्स आहे, सामना खुला. 4 बॉल 14 ची गरज आहे. क्रिकेटच्या या विश्वामध्ये अद्यापपर्यंत तरी अनेक सारे रेकॉर्ड ब्रेक झाले आहेत. 4 मध्ये 14 बनतील का? समीर पाटील बिगिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील लेंथ चांगली आहे. गुडलँड स्पॉट होऊन पडल्यानंतर बॉल इष्टकाच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉलची होती सांगता. आता येणारे 3 बॉल विजयासाठी 14 धावेची गरज. 3 बॉल 14. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. MTCच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा कव्हर केली गेली, त्यांच्या माध्यमातून देखील हा सामना कव्हर केला जातो आणि त्यांच्या माध्यमातून देखील या खेळाडूंचा इतिहास घडवला जाईल. बॉलर तयार. समीर पाटील साठी बॅटची कळा लागते. बॉल चाललाय मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये शतक वेगाने येतात. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली. आता 2 बॉल आणि विजयासाठी 12 धावेची गरज. 2 बॉल 12. याच दरम्यान करडगावचे शांताराम दादा मात्रे यांचे इथे शुभ आगमन झालं. या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. समीर पाटील 2 बॉल 12 ची गरज. एखाद विकेट येईल का? सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल का? निर्णायक बॉल समीर पाटील साठी. बॅटची कडा. पूर्णपणे सामना आपल्या खिशात आता घालत असताना टीम गावदेवी कोपर संघ जवळजवळ आजच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. समीर पाटील सारखा गोलंदाजाला इथनं थांबवण्याचा प्रयत्न देखील गोलंदाजांनी केलाय. आता 1 बॉल 12 ची गरज आहे. एखादा संजीवनीचं काम, एखादा भीमर, एखादा खराब बॉल या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये रंगत निर्माण करेल. प्रेक्षकांच्या आवडीचा सामना आपण पाहतोय. 1 बॉल 12. 1 बॉल 12 ची गरज आहे. बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी होणार नाहीये. सामना देखील इथनं जिंकलाय. गावदेवी कोपर संघाने आपलं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम VRCC उसाटणे संघ आणि समीर पाटील, आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि आपला सहभाग नोंदवला. आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आपला सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि देऊया सामन्याचा आपण सामनावीर मॅन ऑफ द मॅच.